आज मी बनवली होती गवारीच्या शेंगांची भाजी। तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकला। लसूण लाल झाल्यानंतर थोडीशा गवारीच्या शेंगा टाकून घेतल्या, कारण त्याच्यामुळे मग ठसका नाही उठत घरामध्ये म्हणून। आणि नंतर मग हळद आणि लाल तिखट टाकून घेतलं आणि गवारीच्या शेंगा टाकून घेतल्या आणि छान परतवून घेतल्या आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं। परत एकदा परतवून घेतल्या आणि 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शेंगा शिजवून घेतल्या। 5 मिनिटाच्या नंतर झाकण काढून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला आणि परत एकदा छान मिक्स करून कोथिंबीर टाकून घेतली आणि झाकण ठेवून परत 5 मिनिटं शेंगा शिजवून घेतल्या। तर इथं अशी भाजी रेडी होती। कशी वाटली तुम्हाला भाजी नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।